पानिपतच्या युद्धानंतर मराठ्यांचं उत्तरेतील वर्चस्व कमी होत होतं, पण पुण्यात पेशवे दरबारी रघुनाथरावांच्या धूर्त डावांनी सगळ्यांचंच लक्ष वेधलं होतं. ह्याचाच बिमोड करण्यासाठी म्हणून पहिल्या माधवरावांनी रघुनाथरावांना नजरकैदेत टाकलं आणि परत एकदा पेशव्यांचं पद आणि त्याचा भार व्हायला चालू केला. आणि यावेळी त्यांना साथ भेटली. अगोदर ती म्हणजे महादजी शिंदे यांची आणि नंतर म्हणजे नाना फडणवीस यांची. 1761 साली पानिपतातील लढाईत जखमी झालेले महादजी 1768 साली सरदार बनले आणि 1769 साली पहिल्या माधवरावांनी ज्यांना उत्तरेतील विस्कटलेली घडी परत बसवण्याची जबाबदारी दिली त्या गटात सहभागी झाले. ह्यात होते रामचंद्र गणेश कानडे, विसाजी कृष्णा बिनिवाले, तुकोजी होळकर आणि इतरही. असं म्हणतात की ह्या दिल्ली मोहिमेची शपथ घेताना महादजी शिंदे यांनी उज्जैनच्या महाकाल मंदिरात महादेवाच्या चरणी स्वतःची पगडी ठेवून मराठ्यांची उत्तरेतील पत वाढवण्याची जबाबदारी ही घेतली होती. सोबतच्या इतर सरदारांच्या मदतीनं पुढच्या 10 वर्षांच्या कालखंडात महादजी यांनी ते करूनही दाखवलं आणि त्यांच्या याच शौर्यामुळं इंग्रजांनी त्यांची ओळख इतिहासात द ग्रेट मराठा म्हणून केली आहे.